तर आजचं जे धम्मपद आहे ते पुष्पवग्ग म्हणून आहे. त्यामधून घेतलेले आहे. याप्रमाणे यथापि रुचिरं पुत्रं वन्नवन्तं अगन्धकम् एवं सुभाषितवाचा अफलाहोति अकुप्पतो यथापि रुचिरं पुत्रं वन्नवन्तं सुगन्धकम् एवं सुभाषितवाचा सह फलाहोति कुप्पतो. ही गाथा आहे. 2 गाथा आहेत. मधल्या. तर पहिली जी गाथा आहे, यथापि रुचिरं पुष्पं वन्नवन्तं अगंधकम् नंतर एवं सुभाषितवाचा अफलाहोति अफला अफलाहोति यथापि यथापि रुचिरं पुष्पम. अर्थ आहे की ज्याप्रमाणे सुगंध नसलेले सुंदर फूल परिधान करणाऱ्याला त्याच्या सुगंधाचा लाभ होऊ शकत नाही. ते जे फूल आहे त्याला लाभ देऊ शकत नाही सुगंधाचा. त्याचप्रमाणे धम्माचे पालन न करणाऱ्याला बुद्धांचे सुभाषित वचनांचाही लाभ भेटू शकत नाही. म्हणजे कोणी जर फक्त भगवान बुद्धांचे शब्द ऐकत असतील परंतु त्याप्रमाणे वागत नसेल तर त्या शब्दांचा त्या भगवान बुद्धांच्या शब्दांचा त्याला काही लाभ होणार नाही. ज्याप्रमाणे एक सुगंधित नसलेलं फूल आपण परिधान केलं ते कितीही सुंदर असो, कितीही चांगलं दिसायला असो, जसं सुभाषित वाचा म्हणजे काय की सुंदर वाचा. आपण खूप चांगलं बोलतो धम्माविषयी परंतु आपण वागत नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. त्याप्रमाणे सुंदर जे फूल आहे दिसायला परंतु सुगंध नाही. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांच्या शब्दांना सुगंध केव्हा येतो? ज्यावेळेस ते प्रॅक्टिसमध्ये आणले जातात, कृतीमध्ये येतात. ही आहे पहिले वर्स. दुसरी वर्स जी आहे की यथापि रुचिरम यथापि रुचिरं पुष्पं वर्णवन्तं सुगन्धकम् एवं सुभाषितवाचा सफला होती कुप्पतो. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं फूल सुंदर आणि सुगंधी आहे, परिधान करणाऱ्याला त्या सुगंधाचा लाभ देईल. त्याचप्रमाणे धम्माचे पालन करणाऱ्याला भगवान बुद्धाचे सुभाषित वचन सुद्धा लाभदायक ठरेल. दुसरी गाथा आहे. तर भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे जे एक वाक्य, एक शब्द आहे पालीमध्ये त्याला. फक्त प्रॅक्टिस, फक्त ऐकणारे म्हणू शकतो आणि शील पालन करणारे. अ, सु सुमंगल नाही म्हणणार. ओके, एक प्रकारे आपण म्हणू शकतो की चांगले लोक, गुड पीपल. ओके, गुड पीपल. ते काय करायचे की भगवान बुद्धांच्या जेतवन मॉनेस्ट्रीमध्ये जाऊन दर रविवारी प्रवचन ऐकायचे. त्यावेळेस कस्टम होतं की तर उपवासातला ते अष्टशील घ्यायचे. अष्टशील घ्यायचे. तर जे त्यावेळेस जे अनागामी होते, अनागामी आणि श्रोतापन्न, तर त्यांना
ते पालन करायची गरज नाही पडायची. ते नॅचरल होतं त्यांचं. म्हणजे अष्टशील आहेत. ते अष्टशीलच म्हणजे त्यांचं जीवन होतं. ते ऑटोमॅटिकली फॉलो व्हायचं. त्यांना बाय नॅचरली आपल्याला काही गुण येतात. काही मॉरॅलिटी येते, काही वाईट गुण, काही चांगले गुण असतात. तर ते जे अष्टशील आहे, ते त्यांना बाय नॅचरली यायचे. तर हे कस्टम होतं त्यावेळेस, की लोकं शील घ्यायला जायचे. महिन्यातून 4 महिन्यातून 4 वेळेस. आपणही घेतो, परंतु इथले बरेच जण या या ऑनलाईन रिट्रीटचे जे बरेच जण आहेत, ते फुल मंथ 8 प्रिसेप्ट घेतात. सो पॉवरफुल. तर त्यावेळेस ज्यावेळेस भगवान बुद्ध जे शिलांवर प्रवचन द्यायचे, हे सगळे ऐकायला यायचे. परंतु फक्त एकच दिवस. सॉरी, महिन्यातून 4 दिवस. तर काही-काही कस्टम असे आहेत, की भारतामध्ये आणि काही देशामध्ये तर सकाळी घेतात आणि संध्याकाळी 5 वाजता सोडतात. सकाळी घेतात आणि 12च्या नंतर काही खात नाही, परंतु संध्याकाळी खीर वगैरे किंवा मिल्क प्रॉडक्ट वगैरे घेतात किंवा फ्रूट घेतात. तर ते अष्टशील नाहीये. त्यामध्ये विकाल भोजन नाही. तर त्यावेळेस अ, हे सगळे जेतवनमध्ये जायचे तर किंग पसे नदीचे होते उपसालाचे. तर ते भगवान बुद्धांना भेटायला जातात. सावंत जेतवन. तर जेतवनमध्ये गेल्यानंतर अ, भगवान बुद्धांच्या बाजूला एक गृहस्थ बसलेला असतो. ले पर्सन. ते गेल्यानंतर तिथं ते जातात आणि भगवान बुद्धांना वंदन वगैरे करतात. भगवान बुद्धांना वंदन केल्यानंतर त्यांना आढळतं किंग पसे नदीला, की मी आल्यानंतरही हा जो गृहस्थ आहे हा उभा राहिला नाही. त्यानं रिस्पेक्ट पे नाही केलाय. आदर नाही दिला. भगवान बुद्धांना समजतं की किंग पसेरा तिच्या मनामध्ये काय चालू आहे. परंतु त्यावेळेसचा एक कस्टम होता. एक की चालली रीती किंवा प्रथा होती की ते ते जे ते जे गृहस्थ असतं त्यांचं नाव चत्तपाणी असतं. चत्तपाणी. ओके. ही इज अनागामी. व्हेरी वाईज अनागामी पर्सन. नियर टू महाराज. तर चट्टपाणीच्या मनामध्ये येतं की भगवान बुद्ध जे आहेत आणि किंग पसेनती या दोघांमध्ये एक अंतर आहे. ते अंतर म्हणजे की किंग पसेनदी हे जे फक्त प्रदेश राजा, किंग प्रदेश राजा आहे. बट भगवान बुद्ध इज अग्रराजा, अग्रराज. तर त्यावेळेस कस्टम होतं की जर कोणी हायर रँकिंगमध्ये असेल आणि त्याच्यापेक्षा लोअर रँकिंगमध्ये जर कोणी आलं, तर त्याला रिस्पेक्ट करायची गरज नाही. बिकॉज द हायर रँकिंग पर्सन इन फ्रंट ऑफ यू. किंग पसेनदी आहे. माहीत नसतं. तर मग अ, भगवान बुद्ध सांगतात, की हे चक्क पाणी आहे. इज व्हेरी वाईज आणि इज लाइक
हे नाही म्हणत की ते अनागामी आहे. परंतु हे खूपच अत्याहारक आहे आणि खूपच धर्मामध्ये पारंगत आहे. या टाईप भगवान बुद्ध चित्तपाणीची प्रशंसा करतात. किंग बसवण्यासमोर. मग किंग बसवण्याची स्वतः थोडेसे किंग बसवण्याची सुद्धा थोडेसे हे होतात, आनंदित होतात. हां, पण तो भगवान बुद्ध सांगतात की अनागामी आहे. अनागामी पोझिशन अटेन आहे. तर मग एक दिवस काय होतं की हे जे चित्तपाणी आहे हे राजाच्या महालासमोरून थोडंसं फिरत असतात आणि त्यांनी डोळ्याला एक प्रकारचा चष्मा लावलेला असतो उन्हापासून वाचण्यासाठी. आय डोंट नो की त्यावेळेस कसे चष्मे होते किंवा काय होतं किंवा काय असेल, बट कॉमेंटरीमध्ये हे आलेलं आहे. तर किंग पर्सनली त्यांना पाहतात आणि मग त्यांच्या जवळ येतात आणि मग हे जे चित्तपाणी आहे हे चप्पल काढतात आणि जो एक प्रकारे सनशेड म्हणू शकतो, जे घातलेलं असतं डोळ्यावर उन्हापासून वाचण्यासाठी ते काढतात आणि किंग पर्सनली जवळ जाऊन रिस्पेक्ट करतात, आदर करतात, वंदन करतात. मग पर्सनली म्हणतात की "हो, आता तुला कळलंय की मी राजा आहे आणि तुला मला वंदन करायला हवं, आदर करायला हवं." दत्तपणे ऑलरेडी अनागामी आहे, तर त्यांना राजा किंवा सम्राट काय बोलतायत यापासून काही जास्त फरक पडत नाही. कारण की किंग पर्सनॅलिटी जे आहेत ते अनएनलाइटन्ड पर्सन. कोणत्याही प्रकारचं ज्ञान प्राप्त नाही, काहीच नाही. तर मग त्यांना ते एखाद्या लहान बाळासारखं संयमानं समजून सांगतात, की तुम्ही एक फक्त प्रदेश राजा आहे. परंतु भगवान बुद्ध जे आहेत ते अग्रराजा आहे. सर्वात हायर आहे. सर्व साथी लोकांमध्ये ते हायर आहेत. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये मी जर तुम्हाला वंदन केलं तर ते त्यांचा अनादर होईल. अशा पद्धतीने ते समजून सांगतात. मग ते समजतात किंग पर्सनॅलिटी त्याच्या मी इतके हुशार आहे, इतके मोठे आहे, तर प्लीज तुम्ही माझ्या ज्या 2 क्वीन आहेत, माझ्या ज्या 2 राण्या आहेत, एक आहे क्वीन मलिका आणि एक आहे क्वीन वसभकतिया वसभकतिया यांना तुम्ही शिकवा. मग ते रिजेक्ट करतात, ऑफर रिजेक्ट करतात. नाही, मी नाही शिकवू शकत कारण की हे जे काम आहे ते भिक्खूचं आहे. त्यासाठी मी पण ते आनंद आहेत. पण ते आनंद जाऊन त्यांना शिकवायला जातात. त्याच्यानंतर एकदा भगवान बुद्ध त्यांना विचारतात, की आनंद ही ही कशा नदीच्या जेव्हा 2 राणी आहेत. एक मलिका आणि वसंतपती आहे. कसे शिकतात? तर आनंद म्हणतात, मलिका जी आहे ती क्विक क्विक लर्नर आहे. खूप लवकर शिकते. खूप लवकर पाहते. आणि वसंतपती जी आहे ती जी तुमची रिलेटिव्ह आहे, ती क्विक लर्नर नाही. या प्रकारे भगवान बुद्धांना दिसतं. त्यावेळेस एक कस्टम होतं, की इव्हन मालिका असेल किंवा वसंतपती असेल, त्या राणी सुद्धा असल्या तरी त्यांना स्वतःला राजासाठी सजवून ठेवावं लागत. 24 तास त्यांना सुंदर दिसणं हे काम. त्यावेळेसचं ट्रेडिशन होतं. आय थिंक यावेळेसही थोडंफार आहे. त्याच प्रकारे जे ह्युमन्स असतात ते विचार करतात, की 24 हॉर्स सुद्धा असेल. तर मग हा जो राजा असतो त्यांना त्यावेळेस फुलासारखं ठेवतो. परंतु ऑब्व्हियसली की इव्हन जिथं ब्युटी आहे, जिथं सुंदरता आहे, तिथं अट्रॅक्शन निर्माण होणार, आकर्षण निर्माण होणार. जेव्हा
पुरेसं नसतं व्यक्ती. सामान्य व्यक्ती असतो. राजा असला तरी तो सामान्य आहे कारण की तो दुर्गुणांनी माखलेला आहे. की अजूनही कोणतेही असे दुर्गुणाला कमी करण्याची प्रॅक्टिस नाही. तर साहजिक आहे सुंदरता असल्यामुळं तिथं आकर्षण निर्माण होईल आणि आणि सेन्शुअल प्लेजर जे आहे इंद्रिय तिथं तर आनंद त्यांना सांगतात बाबा या प्रकारे ते शिकतायत. तर मग तिथं आनंदांना हे 2 गाथा बघून की तेही सुंदर असलं परंतु किती सुंदर आहे परंतु जर त्याला प्रॅक्टिसच नाही तर ते त्या फुलासारखं आहे, सुगंधित आहे पण असुगंधित आहे परंतु सुंदर आहे परंतु त्याचा काही जास्त आणि क्वीन मलिका जी आहे ती अशी आहे की ती सुंदर आहे, सुगंधित सुंदर आहे. प्रॅक्टिस करते म्हणून ती सुगंधित. कारण की सुगंध जो असतो तो शिलांचा पसरत असतो. ह्या तर ही जी स्टोरी आहे याच्यात पाणी त्याच्यानंतर क्वीन मलिका, क्वीन असफाकीती त्याच्यानंतर आनंद. या स्टोरीमध्ये 4 कॅरेक्टर महत्वाचे आहेत. 2 आहे क्वीन आणि 2 आहे आनंद आणि पाणी. आपण बघू शकतो की क्वीन असली तरी इव्हन क्वीन मलिका असली तरी तिला सेन्शुअल प्लेजरला बळी पडावं लागत आहे. वसाहतगीतीची तर गोष्टच नाही कारण की ती क्विक लर्नरच नाही. तिला धम्म जाणूनच घ्यायचं नाही. परंतु 2 दुसऱ्या साइडला एक आनंद आहे. फक्त श्रोता पण नाही. श्रोता पण नाही, काही कमी नाहीये. परंतु आनंद एका गोष्टीसाठी खूप महत्वाचे आहे. धम्म भांडागारिक. आनंद कोणते? धम्म भांडागारिक. धम्म भांडागारिक मीन्स द ट्रेजरर ऑफ द धम्म. त्यांची जी फोटोजेनिक मेमरी होती ती खूप स्ट्रॉंग होती. आणि दुसरे आहे चत्तपाणी, जे ऑलरेडी अनात्मी होते. ज्यांचे जे अष्टशील जे आहेत ते ऑलरेडी नॅचरली प्रॅक्टिस केल्या जातात. तर या उदाहरणावरून आपण समजू शकतो, की आज आज आजच्या काळामध्ये की बरेच टीचर्स असतात. ओके. प्रॅक्टिसिंग मेडिटेशन एंड टीचिंग मेडिटेशन 2 डिफरंट थिंग. ओके. बोथ आर डिफिकल्ट. बोथ आर व्हेरी डिफिकल्ट. परंतु just we learn like one month, 2 month, and we start to teach. No development, na? Without development, we start to teach. So I think that there is a no outcome. There is a no sugandha, na? त्याचा सुवास कधीच पसरणार नाही. परंतु well learned and practice also, then it is produce the scent of that practice. अफला म्हणजे शब्द ऐकत आहे, परंतु प्रॅक्टिस करत नाही. ते अफला होती. अफला होती म्हणजे फळ नाहीये त्याचं. परंतु शब्द ऐकत आहे भगवान बुद्धांचे आणि ते प्रॅक्टिसमध्ये होत आणत आहे. सत्फला म्हणून किंवा महाकुशला, महाफला होती. म्हणजे भगवान बुद्धांची शिकवण ऐकत आहे आणि तिला प्रॅक्टिसमध्ये आणत आहे. दॅट इज महाफला होती. भगवान बुद्धांची शिकवण ऐकत आहे, परंतु प्रॅक्टिसमध्ये नाही आणत आहे. अफला होती. त्याच फळ भेटणार. इव्हन तुम्ही कितीही ऐका, हे जे आपण धम्मपद घेत आहे किंवा बंद येऊन प्रवचन देत आहे. ऐकत आहे, परंतु दुसऱ्याच क्षणाला प्रवचन बंद झाल्या-झाल्या नाही.
नॉर्मल जीवन जगते, सांसारिक जीवनामध्ये गुंतून जाते, अकुशल करते, अफलाहोती, काही फळ नाही. परंतु तुम्ही शील घेतले काल भाव चढवून आणि लगेच प्रॅक्टिसला लागले आणि लगेच स्वतःच्या कुशलाला वाढवून स्वतःचं अकुशल कमी करत आहे. त्याला सम्यक व्यायाम म्हणतो आपण. आणि पुन्हा प्रॅक्टिसकडे वळत आहे, ध्यान करत आहे, शील पालन करत आहे, पारमिता वाढवत आहे. महाफलाहोती, महाकुशल संचय. महाकुशल केव्हा आहे? ज्यावेळेस तुम्ही जागरूकतेत असणार. 7 जवाना प्रोसेस असतात. प्रत्येक चित्त जे आहे ते 7 फ्रेमनं भरलेलं आहे. जवाना प्रोसेस. ज्यावेळेस आपण जागरूकतेत असतो त्यावेळेस ही जी जवाना प्रक्रिया असते ती संस्कारामुळे भरल्या जात असते. परंतु ज्यावेळेस आपण जागरूक असतो, माइंडफुलनेसमध्ये असतो, त्यावेळेस इट इज अ न्यूट्रलाइज. इट कान्ट बी स्टोअर. न्यूट्रलाइज प्रोसेस असते. आपण बघतो की बरेच जण जस्ट प्रॅक्टिस 1 मंथ, 2 मंथ and then start teaching. Okay. But only teaching and not developing own practice, it's very dangerous. Right? Talking but not walking, that's not good. Talking but walking, that's good. लहानपणी शाळेमध्ये वाक्य असायचे त्या याच्यावर प्रत्येक दरवाजाच्या वर वाक्य लिहिण्याची प्रथा होती. आय थिंक 70, 80, 90 मध्ये. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. सेम हिअर. सेम. की ते फूल कधीही सुगंध देणार नाही ज्याला वास नाही. परंतु सेम वे आपण कितीही ऐकलं, कितीही बोललं, परंतु प्रॅक्टिसमध्ये नाही आणलं. सुभाषित भगवान बुद्धांचे जे शब्द आहेत ते सुभाषित आहेत. व्हेरी पॉवरफुल. प्रॅक्टिसमध्ये नाही आणले तर काही अर्थ नाही. अफला होते. प्रॅक्टिस म्हणजे इव्हन एका क्षणासाठी जर तुम्ही प्रॅक्टिसमध्ये आणले, इट इज अ महाकुशल. महाकुशल. राइट? तर असे असे खूप टीचर्स आहेत. असे खूप 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 टीचर्स आहेत की they talk to you with you different way and manner in the different. जसं मी इथं इथं बोलत आहे काही आणि वागत आहे काय, दॅट इज अफला होती. मी बोलत आहे, मी जे बोलत आहे मी ते करत आहे. महाकुशला होती, महाफला होती, सफला होती. ओके. तर आपल्याला तसंच वागायचं आहे. हे धम्मपद काय सांगतं, की नुसतं शब्दांच्या मागं नाही जायचंय. डिबेटमध्ये वाचलंय बा, त्रिपिटक वाचलंय. आणि नुसतं शब्दांच्याच मागे दॅट इज कॉल्ड पदभ्रम. नुसतं पुस्तक लिहितोय आपण वाचतोय मस्त. एक झेनमध्ये कथा आहे. एक जपानमध्ये एक शिक्षक होते. व्हेरी फेमस बुक. लाईफचे जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी बुक लिहिलं होतं. व्हेरी फेमस आहे. तर काय होतं, की ते एकदा एका पुलावरून जात असताना म्हणजे ते त्यांचे जे शिष्य असतात, काही झालं की लगेच पुस्तकात बघायचं. अरे या प्रॉब्लेमचा हे सोल्युशन. आजकाल बरेच जण त्याच टाइपची पुस्तकं वाचतात. 7 प्रॉब्लेम 7 सोल्युशन, 10 प्रॉब्लेम 10 सोल्युशन. काही झालं की पुस्तकात बघून सोल्युशन पहा. त्या टाइप ते पुस्तक लिहितात. इट्स व्हेरी फेमस. आणि ते एकदा पुलावरून जात असताना खाली पडतात. पण त्यांचे जे सगळे शिष्य आहेत ते त्यांच्या पाठीमागे असतात. ते पुलातून पाण्यामध्ये पडतात आणि म्हणतात, "अरे वाचवा रे वाचवा."
ते म्हणतात, "सर प्लीज, प्लीज थांबा, थांबा. आम्हाला पुस्तकामध्ये पाहू द्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय?" तोपर्यंत त्याचा जीव चालला जातो कारण की त्याला पोहता येत नाही. सेम वे, सेम मॅनर धम्म पण तसाच आहे. तुम्ही कितीही वाचा, कितीही काही करा. ते कितीही वाचला आणि कितीही काही केलं, इट्स नॉट वर्क अंटिल इट इस नॉट कम इंटू द प्रॅक्टिस. सिंपल अजून एक उदाहरण. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर मेनू कार्ड थोडी खातो आपण. मेनू कार्डच्या शब्दांना थोडी चिपकून राहतो. मॅप पाहतो तर आपण मॅपवरच चालतो का? मॅपच बघत राहतो. आपण चालतो त्या मॅपनुसार. आपण खातो त्या रेस्टॉरंटच्या मेनूनुसार. दिशादर्शकांचं काम करतं शब्द आणि माहिती. परंतु त्याचा उपयोग आपण कसा करावा हे आपल्याला माहीत असणं गरजेचं. काल काल पाव सरांचं स्पीच झाल्यानंतर आपल्या काही स्टुडंटचे कॉल होते. देन दे से दॅट सम पीपल सेइंग की नो, नो, नॉट ओन्ली वन अरहान. नॉट ओन्ली वन अरहान. त्यांचं म्हणणं होतं की 5 अरहंत असतील तरच धम्म इतर आहे. टोटली रॉंग. इव्हन ओन्ली स्वतःपन्न, ओन्ली कोणी स्वतःपन्न असेल तरी धम्म तिथं राहील. कारण की अपारुता दे संगम तथावरा ए सुरवंता बमुंचंतु सतम. माइंडफुलनेस म्हणजे निर्वाणाचे दरवाजे तोपर्यंत उघडतील जोपर्यंत तुम्ही जागृत आहात. भगवान बुद्धांच्या गाथा आहेत. त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं. तर काही जण म्हणत होते की नो भाव इज नॉट अराहंत अँड हाऊ यू नो लाइक दॅट भाव शॅडो नॉट अराहंत इज लाइक दिस अँड दॅट. मी स्पष्ट सांगतो. मे बी दे विल लिसन दिस रेकॉर्डिंग. दे विल दिस गॉट दिस मेसेज. हाऊ यू नो तुम्हाला कसं माहिती? हाऊ वी नो आपल्याला कसं माहिती? आपण असं म्हणत आहे की आपण पहिल्या वर्गाचं पुस्तक वाचलंय आणि पी-एच-डीचं एज्युकेशन शिकवत आहे शिकणाऱ्यांना. त्याला म्हणतात पदपारम. शब्दांमध्ये गुंतलेले आहे. काय? हे गाथा आहेत. कितीतरी ठिकाणी संदर्भ आहे भगवान बुद्धांचे. म्हणजे पीपल लाइक आय नो दॅट आय नो. आय नो दॅट आय डोंट नो. आय डोंट नो दॅट आय डोंट. बट दे आर इन द फर्स्ट कॅटेगरी. आय नो दॅट आय नो. हां, मला हे माहिती आहे. ओन्ली धिस इज द ट्रुथ. आफ्टर दॅट देयर इज नो ट्रुथ. राइट? सो ते अनंत आहे, नाही आहे. बट व्हॉट वी आर, मे बी दे आर अनंत. दे ऑलरेडी कंप्लीट हिज बरेच जण कॉल करू इच्छित होते. सम आर लाइक what is difference between samatha and vipassana? What you are teaching and what म्हणजे तुम्ही या पद्धतीनं काय शिकवताय? यांनी हे असं शिकवलंय. तर बाबा तुम्ही त्या पद्धतीने शिकवून किंवा या पद्धतीने शिकून कुठपर्यंत आलाय? तुम्हाला आपल्याला माहीत तरी आहे का आपण कोणत्या मानसिक स्थितीमध्ये आहोत? आपले दुर्गुण कमी होतायत का नाही होतायत? आपण त्याच संस्कारामध्ये गुंतलेलो आहोत का? आजही आपण लोभ, दोष, मोहाला बळी पडत आहोत. आजही आपल्या जीवनामध्ये शांतता आहे की नाही? हे तर मग त्या असुगंधित फुलासारखं झालं. ते सुंदर तर आहे दिसायला. विहारात तर जात आहे, पांढरे कपडे तर घालत आहे. परंतु त्याला काही
फायदाच नाहीये. सेम वे जसं चट्ट पाणी होते. चट्ट पाणी ऑलरेडी प्रॅक्टिस ना, ऑलरेडी प्रॅक्टिस. ऑलरेडी त्यांनी फायदा घेतलाय भगवंत बुद्धांच्या सुभाषित शब्दांचा. बट पीपल आर लाइक दिस. इव्हन नॉट इन दिस पिरियड, इव्हन याच पिरियडमध्ये. भगवान बुद्धांच्या काळामध्येही असंच होतं. 4 दिवस शिकायचे आणि आफ्टर पालन करायची गरज नाही. या पद्धतीने. सो महत्वाचं असतं, की आपण जे शिकतोय किंवा शिकवतोय, शिकणाऱ्यापेक्षाही शिकवणाऱ्याची जबाबदारी खूप मोठी असते. त्यांना पालन करणं खूप महत्वाचं असतं. आणि त्याचं पालन करतो की नाही करत हे त्याच्या शब्दातून नाही, त्याच्या कृतीमध्ये दिसून जात असतं. ते अरहंत आहेत की नाही आहेत, इथं बसून थोडी समजणार आहे. कृतीमध्ये बघावं लागतं. दिसतं सहसा. ओके. तर हेच आहे. हीच धम्मपदगाथा आहे. हे महत्वाची आहे. हे इंटरेस्टिंग आहे आणि मेसेज हा सोडून देते, की आपल्या शिलाचा सुगंध हा संपूर्ण जगामध्ये पसरला पाहिजे. शीलेन सुखतिन्नन्ति शीलेन भोगसंपदा. राइट? शीलेन सुखतिन्नन्ति मीन्स तस्मात् शीलं विशोधय. आता है. आपल्या शिलाचा जो सुगंध लिटरली येतो, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या चांगल्या भिक्खूंच्या जवळ जाल, एकदम शिलामध्ये परिपूर्ण आहेत. ज्यांचे 227 शील म्हणजेच जीवन बनलंय. तसंच आपलंही व्हायला पाहिजे. हे जे अष्टशील आहे, आपलं जीवन बनायला पाहिजे. पालन करण्याची स्मृती यायला नाही, जी स्मृतीमध्ये यायला नाही पाहिजे. ते स्मृतीमध्येच ते हे व्हायला पाहिजे. जसं की इंटेन्शन इज द एसेन्स ऑफ मॉरल ट्रेनिंग. पाणीमध्ये विसरलो. सांगणार नंतर. इंटेन्शन इज द एसेन्स ऑफ मॉरल ट्रेनिंग. आता आहे मी पाणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते. ओके. नो प्रॉब्लेम. मी आठवल्यानंतर ग्रुपमध्ये टाकून देईल. म्हणजे जे ट्रेनिंग आहे ती आपला पार्ट बनला पाहिजे. येस. चेतनाहं भिक्खवे शीलं वद. चेतनेमध्ये ते आलं पाहिजे. चेतना म्हणजे जे कॉन्शियसनेस आहे. आपला पार्ट बनलं पाहिजे टीचिंग. त्यावेळेस आपला पार्ट बनेल ना टीचिंग. म्हणजे जे काही शिकवण आहे आपलं पार्ट बनून जाईल. नॅचरली जेव्हा होईल, त्यावेळेस शुअर, शुअर त्या प्रॅक्टिसचं फळ काय असतं? स्वतःपन्न, सकदागामी, अनागामी आणि अनंत हे फळ आहे. प्रॅक्टिसचे फळ हे आहे. प्रॅक्टिसचे फळ शांतता आणि सुख नाही. ते तर नॉर्मल आहे. फक्त थोडेसे रिझल्ट्स परंतु फळ हे आहे. चेतनाहं भिक्खवे शीलं वद. म्हणजे जे काही शील आहे, जे काही आपला धम्म आहे, तो आपला पाठ बनला पाहिजे. धम्म म्हणजे आपण बनलं पाहिजे. येनं धम्मं पश्यति. भगवान बुद्ध म्हणतात ना, की जो धम्माला बघेल तो बुद्धाला बघेल. जो बुद्धाला बघेल तो धम्माला बघेल. म्हणजे धम्मच जर तुमचा पाठ बनून गेला, तर बुद्ध तुमच्या आतमध्ये ऑटोमॅटिक येईल. म्हणजेच प्रज्ञा. राइट? सो इम्पोर्टंट आहे, की नुसतं चर्चा हे मला मला कॉल करत होते. काही जणांनी सांगितलं, की यांना बोलायचं. आय जस्ट रिजेक्ट. राइट? कारण की तुम्ही प्रश्नाचे उत्तर दिल्यानं ते काही आजच्या डेटला कोणी अनागामी आणि अनंत तर होणार नाहीये आणि त्यांचा डाउटही क्लिअर होत नाही. सो वी जस्ट मूव्ह फ्रॉम धीस ग्रुप्स. आपण या ग्रुपचे हिस्सा कधीच नाही बनायचा. समजवणे, समजून सांगत बसणे, काही गरज नाही. राइट? आपण आपली प्रॅक्टिस करत बसायची, आपले शील चांगले स्ट्राँग करायचे, हे धम्म आपल्या जीवनाचा भाग करून टाकायचा. आपल्या शीलाच्या सुगंधानंच ते आकर्षित होऊन प्रॅक्टिस करायला लागतात. सांगण्याची गरजही पडत नाही. आज पाव शॅडो ज्यावेळेस ऑनलाईन येतात, कितीतरी स्टुडंट्स आहेत, असंख्य ते रडायला लागतात. काय आहे ते ते त्यांच्या त्यांच्या शीलाचं नाही, त्यांच्या करुणेचं जी महाकरुणा आहे, त्यांचं महाकरुणा चित्त आहे.
ते चित्ताचं फळ आहे ते. ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या समोर असाल ना, त्यावेळेस ते ऑटोमॅटिकली येऊन जातं. लिटरली लोकं रडतात. आय अल्सो हां, मी बऱ्याच वेळेस झालंय माझ्यासोबत. बिकॉज काय मी सांगू नाही शकणार. मी प्रशंसा नाही करू शकत जास्त. बट यू कॅन फील इट. इव्हन ऑनलाईन यू कॅन फील इट. जेव्हा ते बोलतात, राइट? सो इम्पोर्टंट आहे, की ते कोण आहेत, काय आहेत याच्यापेक्षा आपण कोण आहोत आणि काय येतात स्वतः सर्च केलं पाहिजे. आपण स्वतः पाहिलं पाहिजे, की आपण किती पाण्यामध्ये आहोत. आपण कुठं कुठं बुडत आहोत, कुठं पोहत आहोत. महत्वाचं ते असतं. म्हणून दुसरे कुठं आहेत हे नाही बघायचं. अरे बाबा आपण जीवनामध्ये साधे पंचशील पालन नाही करू शकत, तर आपण कुठं सर्च करणार, कुठं चेक करणार? पहिल्या वर्गाचा विद्यार्थी, पी-एच-डीच्या वर्गाच्या विद्यार्थी कुठून एक्झाम घेऊ शकणार आहे? इम्पॉसिबल आहे, राइट? म्हणून महत्वाचं हे, की आपण प्रॅक्टिस करून समोर जायचं. या गोष्टींमध्ये नाही गुंतायचं आहे. हे प्रश्न विचारून दुसऱ्याला कमी दर्शवणं किंवा अ, म्हणजे धम्म हा धम्माचा उपयोग लोकं कसे करतात? ज्ञानी, प्रगाढ पंडित दाखवण्यासाठी करतात. परंतु पंडित कोण आहे? भगवान बुद्धांना पंडित तो आहे जो धम्माला प्रॅक्टिसमध्ये उतरवते आणि स्वतः शांत होतो. दुर्गुणामध्ये न राहणारा व्यक्ती पंडित असतो, ब्राह्मण असतो. हे महत्वाचं आहे. हेच धम्मपद होतं. साइड बाय साइड मी माझेही काही रिफ्लेक्शन्स होते ते टाकून दिले. सो जर कोणाला त्रास झाला असेल माझ्या शब्दांमुळे तर फॉरगिव्ह करा मला आणि जे कामाचं असेल ते घ्या, जे कामाचं नसेल ते फेकून द्या.